दशरथ पाटील यांच्या एक नार दोन सोनार या कथासंग्रहातून डिक्री नावाची कथा. वडगावला कापशी खोऱ्यात मानाचं स्थान होतं. गावात एखाद्याला मानाचं स्थान हे ठीक, पण एकदा गावाला त्या पंचक्रोशीत मानाचं स्थान असणं म्हणजे विशेषच म्हणायचं. कारण कापशी खोऱ्यात माघी यात्रेत वडगावचा मान पहिला. रात्री माघी यात्रेला सुरुवात व्हायची तीच मुळी वडगावच्या माईनं. सर्वप्रथम वडगावच्या भैरोबाचा मान, मग इतर गावच्या देवांचे जागर व यात्रा होत. वडगाव हे कापशीपासून फटकून आजूबाजूला वसलेलं गाव. दळणवळणाचं कोणतंही थेट साधन नसलं तरी गावची सुधारणा झालेली. गावचे शेतकरीही सधन व सुखी होते. त्यामध्ये खरं तर आबासाहेब टिवणकरांचा वरचा नंबर लागत होता. आबासाहेब व हौसाबाई ही उभयता अगदी रात्रीचा दिवस करून शेतात राबत होती आणि काळी आई देखील त्यांना खुशीत व मजेत होती. आबासाहेबांचा मोठा मुलगा प्रयाग हा या वर्षी प्राथमिक शाळेत पहिल्या नंबरनं पास झाला आणि माहीदळाच्या मादिहाळच्या हायस्कूलला त्यानं माध्यमिक शिक्षणासाठी नाव नोंदवलं. वडगाव हे गावच आडवळणी असल्यानं मादिहाळला जाण्यासाठी देखील वाहतुकीचं कोणतंही साधन नव्हतं. 2-2.5 मैलाची पायवाट तुडवीत मादिहाळला जाणं भाग होतं. एवढ्या टप्प्यात मध्यावर 4-5 घरांची वस्ती होती आणि या वस्तीला राणेवाडी असं संबोधित. राणेवाडीवर 4 घरं राणेंची आणि एक घर वरुटे यांचं. वरुट्यांची सुंदराबाई ही राणेवाडीवरील एकमेव वयोवृद्ध स्त्री. त्यामुळे वाडीतील सर्वांना ती वडीलधारी होती अन तिचा सल्ला देखील सर्वजण प्रमाण मानत. जून महिन्यात शाळा सुरू झाल्या आणि वडगावची मुलं पायवाटेनं मादिहाळला हायस्कूलला जाऊ लागली. पण दिवटणकरांचा प्रयाग हा मूळचाच एकलकोंडा. सहसा तो कधीच मुलांत मिसळत नव्हता. वाटेनं मुलं दंगामस्ती करीत एकमेकांना खेटून जायची आणि प्रयाग त्यांच्या मागून थोडं अंतर ठेवून अगदी हत्ती झुलत गेल्यासारखा अदबशीर सावकाश जायचा आपल्याच तंद्रीत. मृगाचं नक्षत्र सुरू झालं आणि शेतकऱ्यांनी कुऱ्या बाहेर काढल्या. शिवारात पेरण्या झाल्यामुळे मूळची सरळ असणारी पायवाट बांधावरून नागमोडी झाली. तरी ध्यानीमनी नसलेल्या प्रयागनं सरळ पायवाटेचाच परिपाठ सुरू केला. तसा दत्तोबा राणे त्याच्यावर डाफरला आणि म्हणाला, "अरे ये पोरा, शिवारात पेरण्या झाल्यात, बांधावरून जा." तरी प्रयाग खाली मान घालून नाकासमोर चालत राहिला. तसा दत्तोबा राणे खवळला आणि पळत जाऊन त्याने प्रयागच्या दंडाला धरलं. "अरे म्या तुला इतक्या जोरानं वरुडतोया तरी तू जुमानत नाहीस? किवडा हायस की बैरा?" दत्तोबानं प्रयोगला फरफटत वस्तीवर आणला. "दत्तोबा, काय झालं?" वरुट्याची सुंदराबाई पुढं आली. "काकू, हे पोर लई बाजिंदी हाय." दत्तोबा म्हणाले, "काय केलं त्यानं?" म्हटलं, "शिवार पेरलंय, बांधावरनं जा." तर जुमानायला तयार नाही म्हणून आणला येथवर. आता त्याचा बालाच येऊ देत." "अरे शाळेचं पोर हाय,
उगा कशाला त्याला छळतोस? वाईट समजुतीनं घ्यावं म्हणजे पाटी पेन्सिल घेऊन त्याला शिकवावं म्हणतीस? रानात पेरा झाल्यावर बांधावरनं जावं म्हणून? सुंदराबाईनं पाठीवरचा पदर तोंडावर घेऊन हसू दडपलं. पोरा, कुणाचं र तू? दिवटन कराचा, प्रयाग उत्तरला. बघ आता विचार कोणच्या दिवटणकरचा म्हणून? दत्तोबा म्हणाले. आबासाहेबांचा अवय र तू? सुंदराबाईनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. लेका, मग असा खोळ्यासारखा का करतोस? शिवारात पेरा झालाय, तुडवा झाला तर जित्राप उगवणार नाही. आता सुगी पातूर पायाकडं बघत बांधावरनं जावं काय? प्रयागनं फक्त मान हलवली तसा सुंदराबाईचा चेहरा खुलला. बघ दत्तोबा, फार हुशार आहे. आता नाही ते शिवारानं जाणार. सुंदराबाईनं बोलता बोलता घरातून पाण्याचा तांब्या आणला. पाणी पी अन जा साळत, मुला उगा वकूत होईल. प्रयाग पाणी पिऊन काही न बोलता निघाला. पण त्याच्या मनात खळबळ सुरू झाली. सुंदराबाईला पाहून 6 महिन्यांपूर्वी देवाघरी गेलेल्या आजीची त्याला आठवण झाली. त्याची आजी बायजाबाई ही देखील सुंदराबाईसारखीच मायाळू होती. प्रत्येक गोष्ट समजुतीनं सांगायची. मुलांना धाकदपटशा दाखवण्यापेक्षा गोडी गुलाबीने सांगावं म्हणजे त्यांच्यात आपोआप हवा तसा बदल घडून येतो असं तिला वाटायचं. आणि सुंदराबाई देखील तशीच. ती लहान थोरांशी नेहमी गोडी गुलाबीनं बोलायची. गावचं आणि परकं असा तिच्याजवळ भेदभाव नव्हता. वाडीवर कुणी भिकारी जरी आला तरी सुंदराबाई त्याची आस्थेनं चौकशी करावयाची. कैकाडी, गोसावी, दरवेशी यांना तर सुंदराबाईंचा मोठा आधार वाटायचा. आणि म्हणूनच तर तिच्या भरोशावर बोरुडांचा जोखन गेल्या महिन्यापासून राणेवाडीवर तळ ठोकून होता. तो धामणं, बामणं, वडगाव, तमना, कवाडा, मादिहाळच्या शिवारातून शेतकऱ्यांच्या बांबू मेसकाठ्या खरेदी करून तोडून राणेवाडीत घेऊन जायचा. मग बांबू फोडून त्याच्या लहान मोठ्या कांबी काढून त्यापासून पाट्या, कुऱ्हाडी, टोपली, इरली अशा अनेक वस्तू तयार करून त्या सर्व डोक्यावर घेऊन कापशीचा सोमवारचा आठवड्याचा बाजार किंवा गावोगाव फिरून विकावयाचा. या कामात त्याला त्याची बायको व मुलगा मदत करावयाचे. जाखाबाई व ढेबू जोखनला हातभार लावत होते. पण ढेबू हा कसा कुणास ठाऊक आईबापासारखा चलाख निपजला होता. एकुलता एक मुलगा म्हणून नवरा बायको त्याच्यावर भिस्त ठेवून होते. पण ढेबू नावाप्रमाणेच सुस्त व आळशी होता. एकदाच त्याचं लग्न झालं म्हणजे सुस्ती आपोआप पळून जाईल म्हणून जोखननं त्याचं लग्न ठरवलं. कुरुंदवाडची मुलगी ठरली आणि बेड किहाळला लग्नाचा बार उडवून घ्यायचा असं निश्चित झालं. पण सुंदराबाईनं जोखनला असं करू दिलं नाही. अरे धारदार नाही अन फिरस्ती असलास म्हणून काय झालं? आम्ही आहोत की. तुझ्या पोराचं लगीन इथं राणेवाडीवरच होणार. आणि सुंदराबाईनं आपला हे काम पूर्ण केला. त्यावेळी तमना कवाड्याच्या तिचा भाऊ भैरू चौत्रलेही योगायोगानं आला होता. राणेवाडी आणि भैरूनं पुढाकार घेऊन ढेबूचं लग्न यथासांग उरकलं आणि डिक्री ढेबूची पत्नी होऊन राणेवाडीवर नांदायला आली. ढेबूचं लग्न झाल्यावर सुंदराबाईनं
वाडीवरचं एक पडकं घर त्यांना शेकारून राहायला दिलं. गेली 2 वर्ष डिक्री राणेवाडीत जोखनच्या घरी नांदत होती, पण डेबूनं तिला आपली पत्नी म्हणून कधीच तिच्याकडे पाहिलं नव्हतं आणि डिक्री देखील डेबू आपला पती आहे म्हणून कधीच त्याच्या अवतीभोवती रेंगाळली नाही. डिक्री सुस्वरूप, देखणी, चलाक आणि आखीव रेखीव असल्यानं चटकन बघणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मात्र स्वतःची बायको असूनही डेबूने कधीच तिच्यावर साळढाळ नजर टाकली नव्हती. का कुणास ठाऊक, डिक्री समोर आली की त्याची नजर अपराध्यासारखी खाली झुकायची. जोखन आणि जाखाबाई डेबूचं लग्न केलं म्हणजे आपण त्याच्या ऋणातून मुक्त झालो अशा आविर्भावात वावरायचे आणि उठसूट काथ्याकूट याप्रमाणे बंबूच्या कांबी काढून पाट्या टोपल्या बनविणे हा त्यांचा उद्योग सुरू झाला. मग आठवड्याचा बाजार, आठवडी खेड्यावर फेरी अशी त्यांची दैनंदिनी चाललेली. यात जरा देखील बदल झालेला नव्हता. खेड्यावर जाताना ओझ्यासाठी म्हणून डिक्री जाखाबाईच्या मागून डोक्यावरच्या टोपल्या पाट्या सावरीत आस्ते आस्ते पाय उचलीत चालायची. अख्खा दिवस दोघी सासूसुना सोबत असल्या तरी एका शब्दाचाही संवाद व्हायचा नाही. दुपारचं जेवण कुठल्या तरी देवळात नाहीतर झाडाखाली व्हायचं, पण तेही गुमानच. त्यांचं हे रोजचंच गुमान चाललेलं हुमान सुंदराबाईला खटकायचं. कधीमधी ती डेबूला म्हणायची, अरे पोरा, आता तू एका बाईचा नवरा झालायस. वाईच बाप्यासारखा वाग की. पण डेबूचं एक नाही की 2. तो आपली खाली मान घालून पुढ्यातलं काम करण्यात गर्क. मग सुंदराबाई सवडीनं डिक्रीवर डाफरायची, काय ग पोरी, तुझं लगीन झालं एवढं तरी ठाऊक आहे ना का ते बी विसरलीस? ठाव आहे मला, डिक्री कुर्ऱ्यात उत्तरली. मग त्या नवऱ्याबरोबर एका शब्दांसुद्धा बोलताना म्या तुला बघितलं नाही. काय बोलायचं आता ग बया? काय बोलायचं म्हणजे इतर नवरा बायको जे बोलत्यात तेच. सुखादुखाचं, संसाराचं, मुलाबाळांचं हेच की. आणखीन दुसरं काय? खरं सांगू सुंदराजी, माझं लगीन झालंय, पर काय, मला नवरा पसंत नाही. आता व्हाईक म्हणावं का होणार? नवरा पसंत नाही म्हणजे? अगं, अक्षता पडल्या आणि आता 2 वर्षानं हे सांगतीस. लग्ना अगोदर का तुझं तोंड कुणी सुई धाग्यानं शिवलं होतं? काय सांगू आजी? काय सांगू आजी? आईबापानं माझं जबरदस्तीनं लग्न केलं. मी सुरुवातीला त्यासनी सांगितलं होतं नवरा पसंत नाही म्हणून, तरी माझं कुणी ऐकलं नाही. दोन्हीकडच्यांना नुसती लग्नाची घाई झाली होती. काय म्हणावं या कर्माला? असलं कसलं हे द्वाड? आईबाप म्हणायचं. आजी, माझ्या आईबापांना दोष देऊ नका. द्यायचाच तर तो त्यांच्या गरिबीला द्या. लग्न फक्त बिनखर्चाचं फुकटात होतंय म्हणून त्यांनी मला भरीला घातलं अन ह्या भूताच्या गळ्यात बांधलं. भूताच्या? भूत नाही तर काय? काहीतरी बाबाचं रोपडं म्हणावं. मला तरी बाई त्याच्या तोंडाकडं भगवत सुधीक नाही. लेकी, असं म्हणून कसं चालेल? तुला तर आता उभा जन्म त्याच्या बरोबर काढायचा आहे. डिक्री काही न बोलता निघून गेली आणि इकडे सुंदराबाई मात्र पैचात पडली. पण आता तिला जाखाबाईच्या घरातील त्या गुमान हुमानाचं कोडं उमजलं. पण ह्यो डेब्यूचा संसारगाडा चालणार तरी कसा? एका गरिबाच्या संसाराचा कडेलोट तर होणार नाही. यावर सुंदराबाई
उपाय शोधू लागली. अनेक विचार तिच्या मनात येत होते, पण प्रत्यक्षात मात्र ते उतरेनात. एन प्रकारेण आपण डिक्रीचं मन परिवर्तन करू एवढी एकच तिला खात्री उरली. म्हणून सवड मिळाली की ती डिक्रीला बोलावून घेऊन तिच्याशी काही बाही बोलत बसायची. अशीच आज सुंदराबाई डिक्रीसोबत सोप्यात बोलत बसली होती. तोच देवटणकरांचा प्रयाग आला. सुंदरा आजी. कोण? एकी ग. एकी र बाबा आत. सुंदराबाईनं प्रयागला आत बोलावलं. काय ते? मी आबासाहेब देवटणकरांचा प्रयाग. तुला माईचा रस्सा घेऊन आलोय. रश्श्याचं भांड प्रयागनं सुंदराबाईच्या पुढ्यात ठेवलं. अर माझ्या वासरा. सुंदराबाईनं प्रयागच्या दोन्ही गालाच्या अलाबला घेतल्या. आजीची बरी आठवण झाली. खरं तर तुला माईलाच बोलावून न्यायला पाहिजे होतं. बोललाच तेवढं रगड झालं. सुंदराबाईंच्या डोळ्यात कौतुक मावत नव्हतं. माणसानं तोंडानं गोड असावं. बर, मी निघू? शाळेला चाललोय. अन रश्श्याचं भांड संध्याकाळी परत जाताना नेईन. नको नको. का? तुमची वडगावची माई झाली. आता पुढच्या मंगळवारी आमची. तर तू आमच्या माईला जेवायला ये अन जाताना भांड घेऊन जा. शाळेची वेळ होत आली होती. प्रयाग लगबगी निघाला आणि डिक्रीची नजर त्याच्यावर खिळली. लगबगीनं जातानाही त्याचे ते अदबशीर पडणारे पाय, पिळदार देहयष्टी, गडी पाठमोरा होता तरी बघणाऱ्याची नजर खेचून घ्यायची त्याच्यात ताकद होती. म्हणून डिक्री सभोवतालचं भान हरपून अजूनही त्याला बघतच होती. डिक्रीची ती अवस्था सुंदराबाईच्या ध्यानात आली. डिक्री काय? डिक्री चाचपटली. तर मी काय म्हणत होते, तूच आमच्या माईला जेवायला ये आणि जाताना रश्श्याचं भांड घेऊन जा. ते नव्ह ग. तर मग? डिक्रीनं दाताखाली जीभ चावली. प्रयाग ओढा ओलांडून पलीकडं गेला आणि दोघीही पुन्हा सावशीतपणे बोलत बसल्या. पण डिक्रीचं अतिसुंदराबाईच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. ती प्रयागच्या राजबिंड्या रूपावर भाळली होती. आता तर उठता बसता सदानकदा तिला प्रयागच दिसू लागला. मध्यंतरी 1-2 वेळा रात्री झोपेतून दचकून उठून प्रयागला तिनं आपल्या अंथरुणात पाहिले. प्रयाग सतत आपल्या अवतीभोवती कुठंतरी वावरतो आहे असा डिक्रीला भास होऊ लागला आणि साहजिकच डिक्रीच्या वागण्यात फरक पडला. तशी जोखन आणि जाखाबाईनं तिच्यावर सक्त नजर ठेवली. 2-3 वर्षानंतर आता डेबू आणि डिक्री यांच्यात एकमत नसलंच आढळून आलं. प्रथम त्यांनी डेबूला धारेवर धरला. त्याच्या वर्तणुकीचा दोघांनीही तिरस्कार केला. ढिल्या आणि कमकुवत मनाचा डेबू चाचपला. डिक्री आपली बायको आहे आणि आपण तिचा नवरा आहे याचा त्या सुगावाही नव्हता. जन्मताच तो मंदबुद्धी होता. पण उठता बसता आईवडिलांच्या बोलण्यानं तो चिडला आणि डिक्रीवर डाफरला. खबरदार. का? काय झालं भडकायला? डिक्री उसळली. मी तुझा लग्नाचा नवरा आहे. अगं बाई, मग काय करू? पंचारती ओवाळू? त्याची गरज नाही. तर मग तुला माझ्या हक्कात आणि धाकात राहावं लागेल. या बया. आता काय म्हणावं या नवऱ्याला? झोपतन उठला आणि घोड्यावर बसला. डिक्रीनं डेबूला बिलकुल जुमानला नाही. तशा पुन्हा घरात भांडणाऱ्या चकमकी झडू लागल्या. तशा
पुन्हा घरात भांडणाच्या चकमकी झडू लागल्या. आज राणेवाडीची माई होती. डिक्री सकाळपासून हवालदिल झालेली. घरातल्या एका देखील कामाला तिने हात लावला नाही. सकाळपासूनच उगाचच ती आतबाहेर करीत होती. एवढ्या दिवसात जाखाबाईनं कसून सारी चौकशी केली होती, पण बाहेरच्या नादाला असलेल्याचा तिला बिलकुल सुगावा लागला नाही. आणि डिक्रीची तिला शंका येऊ लागली म्हणून जाखाबाईनं डोळ्यात तेल घालून तिच्यावर सक्त नजर ठेवली. तरीही दुपारी 12 वाजता डिक्री एकाएकी गायब झाली आणि जाखाबाई आतबाहेर करू लागली. दुपारी 12 वाजता प्रयाग सुंदराबाईच्या घरात माई जेवायला आला होता. तो तसा येताना दिसला होता तशी डिक्री सुंदराबाईच्या घरात घुसली. घरात गेल्या गेल्या डिक्रीनं सुंदराबाईच्या हातातलं काम काढून घेतलं. आजी, सकाळपासून नुसतं काम काम करतेस. मी तुला मदत करते. वाईच तू बाहेर सोफ्यात बसून आराम कर. सुंदराबाईला देखील तेवढंच बरं वाटलं. ती बाहेर दारात येऊन वाऱ्याला बसली. तिचा भाऊ भैरू आजारी होता. तो माईला येऊ शकत नव्हता. आता त्याचं वय देखील झालं होतं. हातात काठी घेऊन चालण्याची देखील त्याच्यात कुवत उरली नव्हती. म्हणून तिनं आपल्या लेकाला राजारामाला भावासाठी जेवण आणि रस्सा घेऊन कवड्याला पाठविला होता. राजाराम परत येईपर्यंत सुंदराबाई जेवणार नव्हती. सुंदराबाई आणि भैरू दोघेच बहीण भाऊ म्हातारे झाले तरी ते एकमेकांना विसरले नव्हते. दीपावली आणि तमना कवाडा व राणेवाडीच्या माईत ती दोघे बहीण भाऊ ताटाला ताट लावून आजवर जेवत होते. आणि याच वर्षी भैरू आजारी पडल्यानं सुंदराबाईची पंचायत झालेली होती. तरी दादा जेवल्याबिगर आपण जेवणार नाही असं सुंदराबाईनं ठरवलं होतं आणि मामाला 2 घास जेवायला लावूनच परत माघारी यायचं असं तिनं राजारामला बजावलं होतं. म्हणून ती दारात राजारामाची वाट पाहत बसलेली आणि घरात डिक्री प्रयागला जेवायला वाढत होती. स्वतःच्या नवऱ्याला आपुलकीनं जेवू घालावं असा तिचा आविर्भाव होता, पण प्रयागच्या ध्यानीमनी नव्हतं. घडी डिक्री त्याला काय हवं नको विचारत होती. त्या अनुषंगानं त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न मात्र चटकन प्रयागच्या ध्यानात आला आणि लगबगीनं जेवण उरकून त्यानं सुटकेचा निश्वास सोडला. बाजूला उभा राहून तो रुमालानं तोंड पुसत होता. तोच डिक्रीनं येऊन त्याला गप्पकन मिठी मारली आणि त्याचं दीर्घ चुंबन घेतलं. प्रयागनं कसंबसं मिठीतून स्वतःला सोडवून घेतलं. हे काय म्हणायचं, तू मला आवडतोस. प्रयागच्या छातीवर डिक्रीनं मान टेकली. तसा बाजूला सरकला. कोणी बघितलं तर? आता मला कुणाची पर्वा नाही, डिक्री म्हणाली. तुला नसेल, पण प्रयागला पुढं काही बोलावं तेच सुचेना. तो तसाच अजदारला आला. भारावल्यासारखी डिक्री त्याच्या मागोमाग येत होती. तमना कवाड्यातून आलेल्या राजारामच्या हातातलं रश्श्याचं भांड सुंदराबाईनं हातात घेतलं. राजाराम, जेवला व्हय र मामा? भूक नव्हती, पण तुझ्यासाठी बळे कसं तरी 2 घास खाल्लं. बरं झालं दादा जेवला, माझं पाठ भरलं, सुंदराबाई म्हणाली. हातातलं रिकामं भांड मिरवीत सुंदराबाई घरात जायला मागे वळली. तर पुढ्यात प्रयाग उभा होता. जेवून तो जायला निघाला होता. हातातल्या भांड्यात रस्सा भरून सुंदराबाईनं भांड प्रयागच्या स्वाधीन केलं आणि प्रयाग सुंदराबाईचा निरोप घेऊन वडगावच्या वाटेला लागला. राजाराम आणि सुंदराबाई घरात गेली, पण डिक्री एका अनामिक ओढीनं प्रयाग मागोमाग थोडं अंतर जाऊन एका बाभळीच्या झाडाखाली सुन्न मनानं उभी राहिली. ती
वडगावकडे जाणाऱ्या प्रयागकडं एकटक पाहत होती. तोच डिक्रीची शोधाशोध करणारे जोखन, जाखाबाई आणि डेबू ओढा पार करून वर आले. समोर डिक्री दिसताच जाखाबाई डिक्रीवर खेकसली. ती बघ अवदसा, धर तिच्या झिंज्या फिरवून आपट. कधीपासून तुझा कावा कळला? कोण होता तो? कुठं आहे? कोण? मला ठाव नाही. तुला ठाव नाही? डेबूनं डिक्रीच्या थोबाडीत मारून तिला बांधावरून खाली ढकलून दिली. तशी डिक्री ढेकळात कोसळली. मग तिला जोखन आणि जाखाबाईनं फरफटत घरापर्यंत आणली. तिघेजण दिवसभर तिची हजेरी घेत होते, पण डिक्रीचं हो का चू नाही. तिला जेवण तर दिलं नाहीच, पण रात्री देखील उपाशी ठेवली. वर जाखाबाईनं तिला दम भरला. सकाळपासून तुझ्या हुमानाचा उलगडा केला नाहीस तर लव्हाराकडे नेऊन तुझ्या हातापायाला डागड्या देऊन नाकात येसन घालून गावतन दिंड काढू, एवढी याद राख म्हणजे झालं. डिक्रीचं सर्वांग थरथरलं. कधी नाही ते डेबू देखील आज सैतानासारखा चवताळला होता. तिनं मनातलं गुपित मनातच ठेवायचं ठरवलं. मध्यान्ह रात झाली. घरात सगळीकडं सामसूम होती. डिक्रीच्या मनाला प्रयागची ओढ लागलेली. ती तिला स्वस्थ बसू देईना. जरा देखील खसखस न भरता ती अलगद उठून बाहेर आली. आकाशात फक्त चांदण्या लुकलुकत होत्या. चंद्र नुकताच मावळला असावा असं वातावरण होतं. धुंद मधमस्त वारा हळूवार वाहत होता. डिक्रीच्या सर्वांगाला तो अवखळ वारा चाचपू लागला. तशी डिक्री फुलागत खुलली आणि प्रयागच्या आठवणीने बेजार होऊन त्याच्या पायावर पाय देत वडगावच्या वाटेनं चालू लागली. ओढा ओलांडला मात्र आणि तिला पुढची वाट गवसेना. पायाखालची वाट निसटलेली आणि डोक्यात उलटसुलट विचारांनी थैमान घातलेलं. डिक्री स्वतःच स्वत्व हरून बसलेली. आपण कुठं आहोत? कशासाठी आलो आहे? काय करायचं आहे? कशाचं तिला भान नव्हतं. भिंगरी फिरावी तशी ती ओढ्याच्या काठानं नुसती फिरत होती. सारा शिवारा सुन्न होता. गार वाहणारा वारा देखील कुठं तरी गडप झाला आणि झाडं झुडपं माना रेंगाळून झोपी गेली आणि निर्ढावलेली डिक्री तडक पुढं निघाली. आसमंत शांत आणि शिवार मुका झाला होता. पण एकाएकी धाड असा काहीतरी कोसळण्याचा आवाज घुमला. म्हणून विहिरीवरचा म्हातारा पिंपळ खडबडून जागा झाला. तर डिक्री विहिरीच्या पाण्यात गटांगळ्या खात होती. काही वेळानं गतप्राण होऊन डिक्रीचा देह पाण्याच्या तळाशी गेला तसा पिंपळही पुन्हा झोपी गेला. पण सकाळी जेव्हा जोखनच्या घरात जाग आली तेव्हा एकच डिक्री रात्रीच केव्हा तरी घरातून गायब झाली होती. जाखाबाईनं धिंगाणा घालून राणेवाडी गोळा केली. शोधाशोध केली. वाडीवर जेमतेम 5 घरं. डिक्रीचा थांगपत्ता लागत नाही. जोखन खांद्याला धोतर टाकून पाहुण्यांच्या गावाला पळाला, पण डिक्रीचा दुम लागला नाही. आणि तिसऱ्या दिवशी राणेवाडीवर कुणीतरी डिक्रीचं प्रेत विहिरीत तरंगत आहे असं सांगितलं. तशी सगळ्यांनी तिकडं धाव घेतली. गेले 15 दिवस 5-6 घरांच्या राणेवाडीला
पोलिसांनी घेरले होते, पण डिक्रीच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही. आणि कुणी तक्रारही केली नाही. डिक्रीच्या माहेरच्यांनी देखील म्हणावी तशी दखल घेतली नाही. मग पोलीस खात्यानेही डिक्री प्रकरणाची फाईल बंद करून लाल फितीत गुंडाळून ठेवली आणि हरभरं खाल्लं अन हात धुलं असं म्हणून जोखन आणि जाखाबाईनंही हात झटकले. पण डेबूला मात्र स्वतःची एक सुस्वरूप बायको होती, पण आपल्या हलगर्जीपणामुळे आपण तिला गमावून बसलो अशी अलीकडे जाणीव होत होती. सुगीचे दिवस होते. रानमाळात कापणी मळणीची झणपण सुरू होती. आप्पासाहेब टिवटणकर हाडाचे शेतकरी. त्यांनी हातासरशी भात मळून घरी आणले आणि भुईमुगाच्या शेंगा काढीत, ऊस, मिरच्या, जोंधळा अशा इतर पिकांची जोपासना करीत रानातच वस्ती करून राहिले. आबासाहेबांची पत्नी हौसाबाई सकाळी सर्व घरकाम आटपून स्वयंपाक करून मुलांना जेवू घालून त्यांना शाळेला पाठवत होती आणि मग नवरा बायकोचं जेवण घेऊन शिवारात आबासाहेबांच्या जोडीला येत होती. दिवसभर दोघं जोडीनं शिवारात कष्ट करीत आणि संध्याकाळ झाली की मग हौसाबाई पुन्हा गावाकडची वाट धरीत असे. रात्री आबासाहेबांचं जेवण घेऊन प्रयाग वस्तीवर यायचा. रात्रीच्या वेळी शिवारात शांत वातावरण असतं. वस्तीवर जेवण पोचतं करून तिथेच तो आपला अभ्यास करायचा. रोजच्याप्रमाणे आजही प्रयाग पवाराच्या बळीबरोबर वस्तीवर निघाला. ते दोघेही गावाबाहेर पडले. पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीवर शीतल प्रकाशाचा वर्षाव करीत होता आणि त्या रुपेरी प्रकाशात न्हात असलेल्या धरतीला आकाशातून लाखो चांदण्या लुकलुकत पाहत होत्या. दिवटणकर आणि पवार यांच्या वस्त्या शेजारी शेजारी होत्या, पण पाणंदीपासून पवारांच्या वस्तीवर जायला वाट वेगळी. पाणंद येताच बळी आपल्या वाटेने निघून गेला आणि प्रयाग हातातला कंदील सावरीत पाणंदीत शिरला. भोवतीचं शिवार चांदण्यांच्या प्रकाशात लखलखत असलं तरी पाणंदीत मात्र पुरता अंधार होता. कंदिलाच्या प्रकाशात काहीतरी वाट शोधत प्रयाग पुढं सरकू लागला. तोच हजारो काजवे एकाच वेळी चमकावेत असा पुढ्यात लख्ख प्रकाश पडला. प्रयाग दचकला. भांबावून त्यानं निरखून पाहिले तर त्या प्रकाशातून एक युवती प्रगट झाली. जणू तो प्रकाशच त्या युवतीच्या सर्वांगातून झिरपत होता. ती युवती जशी जवळ आली तशी प्रयागला तिची ओळख पटली. कोण, डिक्री? होय, मी डिक्री, ती युवती शांतपणे उत्तरली. तसं प्रयागचं सर्वांग थरथरलं आणि तो जोरानं किंचाळला. प्रयागची किंकाळी ऐकताच नुकताच वस्तीवर पोहोचलेला बळी दचकला. त्यानं मागं वळून पाहिले तर पाणंदीतून आग भडकताना दिसली. तसे बळी आणि त्याचे वडील दिवटणकरांच्या वस्तीकडे धावले. त्यांना बघून आबासाहेब आ वासून पाहतच राहिले. आबासाहेब बळीच्या वडिलांना पुढचे शब्दच बोलता येईनात. बापलेक एवढं घाबरे होऊन धावत पळत आलात? प्रयाग कुठे? बळीनं पृच्छा केली. अजून नाही आला. तुम्ही दोघं मिळून येताय नव्ह? होय, आम्ही दोघं मिळूनच आलो. मग प्रयाग कुठाय? आबासाहेब धडपडत उठले.
आता तुम्हाला किंकाळी ऐकू आली का? बळीचे वडिलांनी विचारले. आली खरी. आबासाहेबांनी उगाचच कानावरचा पटका चाचपला. ती किंकाळी प्रयागची होती. आम्ही दोघं पाणंदीपर्यंत आलो. मी आमच्या वस्तीकडे वळलो आणि प्रयाग पाणंदीत शिरला. बळीनं एका दमात सर्व काही सांगून टाकलं. मग बळीच्या वडिलांनी आबासाहेबांना पाणंदीतील ती भडकलेली आग दाखवली. तसे एका पाठोपाठ एक तिघेही पाणंदीत शिरले. मगापेक्षा आता आग थोडी कमी झाली होती आणि ती प्रयागच्या हातातील कंदील फेकला गेल्यानं झाली होती हे त्यांच्या ध्यानात आलं. त्या अंधुक प्रकाशात विस्कटलेलं जेवण आणि अस्ताव्यस्त पडलेला प्रयाग त्यांच्या दृष्टीस पडला. तिघांनीही तसाच त्याला उचलून गावाकडे आणला. प्रयागची दातखिळी बसली होती अन बेशुद्धावस्थेत होता. जाणकारांनी पुढं होऊन दातखिळी खोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. एव्हाना कुणीतरी परसूला खबर दिली होती. तो गर्दीमागं रेटीच हातात भंडाऱ्याची पिशवी सावरीत पुढं आला. लागीर, भूत, पिशाच यावर परसू जोगत्याची हुकमत होती. आल्या आल्या परसूनं मुठभर भंडारा प्रयागच्या अंगावर फेकला आणि अंगाला आळोखे पिळोखे देत मानेला झटका देऊन देवीला गाराणं घातलं. आई यल्लम्मा, बालकाला सावध कर आणि घडल्या प्रकारचा उलगडा करून सांग. परसूनं हात वर करून पुन्हा एकदा भंडार उधळला. आई उदे ग आई, उदे उदे. मग उचकीवर उचक्या देत परसू घुमू लागला. झालं. बसल्या जागी परसूच्या अंगात देवीनं संचार केला आणि शेजारच्या कमळाबाईनं हौसाबाईला सुनावलं. अगं, आज पुनव हाय अन आई यल्लम्मा तुझ्या संकटाला धावून आली या. पोरावर कसलं गंडांतर कोसळतंय ते विचारून घे. तसे हौसाबाईनं परसूचे पाय धरले. माता जगदंबा, आई रेणुका, माझ्या पोराची ही अशी अवस्था कशान झालीये याचा उलगडा करून तेला सावध कर ग आई. कबूतर घुमल्यासारखा परसू बराच वेळ घुमला आणि मग गावच्या एशीवर लिंबू टाकून गावच्या एशीवर लिंबू कापून टाकण्याचा इशारा केला. हौसाबाई परसूचे पाय धरून बसली होती. आबासाहेबांनी घरात शोधाशोध केली, पण लिंबू मिळाला नाही. जमलेल्या गर्दीतून कुणीतरी लिंबू आणायला दुकानाकडं पळाला तर दुसरा एक दामू बामणाच्या परड्यात झाडाला हमखास लिंब आहेत यांची खात्री असल्यानं बॅटरी घेऊन त्यानं तिकडं धूम ठोकली. जराशानं परसूच्या पुढ्यात 6-7 लिंब येऊन पडली. त्यातले 4 लिंब गावच्या 4 वेशीवर कापून टाकायला त्यानं भंडाऱ्यातून भारावून दिली आणि उरलेली लिंब प्रयागच्या उशा पायथ्याला ठेवून तो पुन्हा घुमू लागला. तशी अवघडलेली हौसाबाई देवीला म्हणाली, आई रेणुका, तुला कसलं एवढं अवघड कोडं पडलंय? तू समद्या पिरती मीची संभाळ करणारी. चटकन उलगडा करून पोराला मोकळा कर. परसू देवीनं दोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुंतवून डोक्यावर नेऊन नाचवली आणि मागे पुढे झुलत देवी बोलती झाली.
अगं, तुझ्या बालकाला सवासनीनं झपाटलंय. सवासनी? हौसाबाईनं वर बघितले. होय, तुझ्या हिरीतली सवासनी पाणंदीत फिरस्तीला आली होती. तिनंच झपाटलंय ग बाई. मग हौसाबाईनं अंगारा धुपारा उतारा मागून घेतला आणि मग परसूच्या देवीनं तासाभरानं अंग सोडलं. तसे शेजारी पाजारी कुजबुजत घरी परतते. ती राणेवाडीची बुरडाची डेकरी, दुसरं कोण? रात्रभर परसू आणि हौसाबाई प्रयागजवळ बसून होते. परसू अधूनमधून भंडाऱ्याचं तीर्थ करून प्रयागच्या तोंडात घालत होता. पहाटे पहाटे प्रयाग सावध झाला. मग हौसाबाईनं खणा नारळानं ओटी भरून परसूची बोळवण केली. 15 दिवसात प्रयाग घरातून आत बाहेर हिंडू फिरू लागला होता. अमावास्येच्या दिवशी आबासाहेबानं हिरवी साडी चोळी, पिवळा भात, कोंबडीचं पिलू असं काही बाही परसूनं सांगितलेला सर्व उतारा प्रयागवरून उतरवून घेऊन मध्यान्ह रात्रीला नेऊन विहिरीवर ठेवला. उतारा टाकला तरी प्रयाग पूर्ण बरा झाला नव्हता. अजून थोडी कसर त्याच्यात राहिली होती. जेव्हा राणेवाडीच्या सुंदराबाईला ही खबर समजली तेव्हा अंगात कुवत नसतानाही ती काठी टेकत येऊन प्रयागला बघून गेली. प्रयागसाठी हौसाबाईनं गेले 2 महिने शेतावर जाणं सोडून दिलं होतं. एकतर डिक्रीची भीती होतीच, शिवाय प्रयागवर तिला सक्त नजर ठेवावी लागत होती. कारण लहर आली की प्रयाग सरळ वाट फुटेल तिकडे चालत राहायचा. गावाबाहेर गेलेल्या प्रयागला 2-3 वेळा गावकऱ्यांनी आबासाहेबांच्या घरात आणून सोडला होता. त्यामुळे हौसाबाई घडीभर देखील त्याला विसरत नव्हती. डिक्रीचा बंदोबस्त व्हावा म्हणून आबासाहेबांनी नावाजलेले मांत्रिक विहिरीवर आणून त्यांच्याकडून संपूर्ण विधी करून घेतले होते. 15 दिवसात प्रयाग घरातून आतबाहेर पेंडू फिरू लागला होता. अमावास्याच्या दिवशी आबासाहेबांनं हिरवी साडी चोळी, पिवळा भात, कोंबडीचं पिलू असं काही बाही परसूनं सांगितलेला सर्व उतारा प्रयागवरून उतरवून घेऊन मध्यान्ह रात्रीला नेऊन विहिरीवर ठेवला. उतारा टाकला तरी प्रयाग पूर्ण बरा झाला नव्हता. अजून थोडी कसर त्याच्यात राहिली होती. जेव्हा राणेवाडीच्या सुंदराबाईला ही खबर समजली तेव्हा अंगात कुवत नसतानाही ती काठी टेकत येऊन प्रयागला बघून गेली. प्रयागसाठी हौसाबाईनं गेले 2 महिने शेतावर जाणं सोडून दिलं होतं. एकतर डिक्रीची भीती होतीच, शिवाय प्रयागवर तिला सक्त नजर ठेवावी लागत होती. कारण लहर आली तर प्रयाग सरळ वाट फुटेल तिकडे चालत राहायचा. गावाबाहेर गेलेल्या प्रयागला 2-3 वेळा गावकऱ्यांनी आबासाहेबांच्या घरात आणून सोडला होता. त्यामुळे हौसाबाई घडीभर देखील त्याला विसरत नव्हती. डिक्रीचा बंदोबस्त व्हावा म्हणून आबासाहेबांनी नावाजलेले मांत्रिक विहिरीवर आणून त्यांच्याकडून संपूर्ण विधी करून घेतले होते. पण अधूनमधून डिक्री आपण मुक्त असल्याचं जाणवून देत होती. उन्हाळा सरला आणि पावसाळा तोंडावर आला तसे शेतकरी आपापल्या शेतात कष्ट करू लागले. यावर्षी हौसाबाईशिवाय आबासाहेबांनी एकट्याने पेरणी उरकून घेतली. पावसानं जोर धरला आणि शिवारात जित्राप ताल मारू लागलं. नदी नाले भरून वाहत होते तरी पावसाची संततधार काही थांबत नव्हती. अचानक रात्री पिंपळगावचा विष्णू पाटील इचलकरंजीहून येऊन आबासाहेबांना हाका मारू लागला. रात्री अपरात्री
प्रयागच्या अचानक उठून जाण्याच्या भीतीनं आबासाहेब मागच्या दाराला व हौसाबाई गल्लीच्या सोप्यात झोपत होते आणि प्रयागला माझघरात झोपवत असत. पिंपळगावचा विष्णू पाटील म्हणजे आबासाहेबांचा साडू आणि हौसाबाईच्या थोरल्या बहिणीचा नवरा. तो असा अचानक रात्री येऊन हाका मारताना हौसाबाई धडपडत उठली आणि दार उघडलं. बाहेर धो धो पाऊस पडत होता आणि विष्णू पाटील तर चिंब भिजलेले. हौसाबाईने विचारले, एवढं रातचं का बरं येणं केलं? पण उत्तराची अपेक्षा न करता ती मागं फिरली. माझघरात प्रयाग उठून बसला होता. आई, कोण आले? प्रयागने विचारले. इचलकरंजीचे भाऊजी आलेत, हौसाबाई उत्तरली. कोण? काका? प्रयागनं कंदिलाची वात वाढविली आणि काकांना उजेड दाखवला. उजेड दाखवायला कंदील सोप्यात घेऊन गेला. तोवर हौसाबाईनं चूल पेटवली आणि आबासाहेबांना हाक मारली. अव, ऐकलत काय? काय म्हणतीस? आबासाहेब परसदाराला अंथरुणात उठून बसले. इचलकरंजीचे भाऊजी आलेत. आता ह्या वक्ताला आबासाहेबांनी अंगावरचं घोंगडं खांद्यावर टाकलं आणि सोप्यात जाऊन परत माझघरात आले. त्यांनी हौसाबाईला प्रतिसवाल केला. विष्णू पाटील आलेत म्हणती नवं? होय, प्रयागानं ते सोप्यात बसलेत नवं? आबासाहेबांच्या अंगावरचं घोंगडं गळून खाली पडलं. सोप्यात तर कुणीच नाही. असं कसं? हौसाबाई गडबडली. मी स्वतः दार उघडलं तर दारात भाऊजी उभं होतं आणि माघारी फिरले तर प्रयाग कंदील घेऊन लगेच त्यांना उजेड दाखवायला सोप्यात गेला. आबासाहेबांनी जे काही समजायचं ते समजलं आणि जोरानं हाक मारली, विक्रम! तसा विक्रम खोत शेजारच्या घरात धडपडून जागा झाला. काय आबासाहेब? आबासाहेबांनी खांद्यावर कुऱ्हाड घेतली आणि हाताला गवसलेली फाटकी छत्री डोक्यावर घेऊन दारात येऊन उभे राहिले आणि विक्रम येताच दोघेही शेताच्या वाटेने निघाले. तरी हौसाबाईला घरात चैन पडेना. तिनं विक्रमच्या बायकोला सोबतीला बोलावून घेतली. तोवर नदीकडे पाणवठ्याला कुत्र्यांच्या भुंकण्यामुळं आबासाहेबांनी शेताची वाट सोडली आणि विक्रमला घेऊन ते पाणवठ्यावर आले. तर पुन्हा तोच प्रकार, जसा मागे पाणंदीत कंदील भडकून पेटत होता तसा तो इथंही जळत आलेला आणि काही अंतरावर प्रयाग बेशुद्ध अवस्थेत. दोघांनी त्याला उचलून घरी आणलं आणि लगेच परसूला बोलावणं धाडलं. तसा परसूही लगोलग पाठीवरच्या जटा व लुगडं सावरत आला. आल्या आल्या त्यानं लिंबू कापून टाकलं. भंडारा उधळला आणि शिवकळा घुमू लागली. नाही नाही नाही, डिक्रीचा अजून पुरता बंदोबस्त झालेला नाही आणि आता ही केस माझ्या हातबाहेर गेलीये. एवढं सांगून परसूची शिवकला शांत झाली आणि आबासाहेब व हौसाबाईचे धाबे दणाणले आणि दोघांनीही कपाळाला हात लावला. अख्खी रात्र त्या दोघा नवरा बायकोनं प्रयाग शेजारी बसून काढली. सकाळ होताच ही बातमी गावभर पसरली. तसे एक एक जण आबासाहेबांच्या घराकडे येऊन खात्री करून घेऊ लागले. आता स्वस्थ बसून चालणार नाही, पोराला खरोशीला न्यावं लागणार. डिक्रीचं नुसतं लागीन नसून तिनं प्रयागला पुरता घेरलाय. आबासाहेबांची देखील तशीच खात्री झाली आणि मागचा पुढचा विचार न करता प्रयागला खरोशीला घेऊन गेले. 2 दिवसांनी आबासाहेब प्रयागला घेऊन वडगावला आले. आता प्रयाग सावध होता, पण काय भरोसा? हौसाबाईच्या मनात दुखदुख होतीच, म्हणून जो भेटेल त्याला त्या इलाज विचारत होत्या.
आणि कोणी जे काही सांगेल तसे करत होत्या. एकानं तर आप्पाच्या वाडीच्या 5 अमावस्या चालत करण्याचा सल्ला दिला. तसे आबासाहेब प्रयागला घेऊन पायी चालत आप्पाच्या वाडीला गेले. पुजारानं भंडारा दिला आणि पोराला सर्व पितृ अमावस्येपर्यंत धोका आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा असं बजावलं. आबासाहेबांनी बोटे मोडली. 1, 2, 3, 4, 5वी सर्व पितरी होती. त्यानंतर 2 अमावस्येची वारी सुरळीत पार पडली. ही 3री अमावस्या. आबासाहेब व प्रयाग आप्पाच्या वाडीच्या वाटेवर होते. खडकेवाडा मागं पडला आणि भैरीचा निर्मनुष्य माळ सुरू झाला. 5 मैलांचा अफाट माळ. दोघे बापलेक वाट चालत होते. अर्धा माळ चालून होताच प्रयाग लघुशंकेसाठी अडोश्याला गेला. तोवर आबासाहेब काही अंतर पुढे जाऊन थांबले. थोडा आपणही विसावा घ्यावा म्हणून त्यांनी खिशातली विडी काढून विडी काढून शिलगावली. 2 झुरके मारले असतील आणि त्यांच्या हातातली विडीच गळून पडली. प्रयाग रानभैरी होऊन सुसाट त्यांच्या विरुद्ध बाजूला पळत होता. तशी आबासाहेबांनी हाक मारली, प्रयाग, पण त्याच्या हाकेला प्रयागने प्रतिसाद दिला नाही. तो तसाच पुढं पळत होता. मग मात्र आबासाहेबांना धाप लागली. कसे तरी ते हमरस्त्यापर्यंत आले आणि हताश होऊन वडाच्या झाडाखाली बसले. तोच इचलकरंजीचे विष्णू पाटील प्रयागच्या दंडाला धरून घेऊन येताना दिसले. तोच आबासाहेब चटकन उठून उभे राहिले. पाटील, तुम्ही इकडं कुठं? मी एसटीतून आदमापूरला जात होतो तर हा रस्त्याच्या कडेनं पळताना दिसला. म्हटलं काहीतरी गडबड असावी. काय सांगू पाटील, मला ह्या पोरानं भंडावून सोडलंय. ठाऊक आहे मला. तुम्ही आता निर्धास्त व्हा. ते कसं? मी याला इचलकरंजीला घेऊन जातो आणि आप्पाच्या वाडीची वारी ती देखील पूर्ण करतो. आणि आणखीन काय, नरसोबाच्या वाडीचा देखील गुण येतोय. दत्तात्रेयाचं स्थान आहे. बघा तुमच्याच्यानं जमतंय का ते? आम्ही तर हात टेकलेत. गेले काही महिने प्रयाग इचलकरंजीला विष्णू पाटलांकडे होता. आप्पाच्या वाडीची वारी कधीच पूर्ण झाली होती आणि नृसिंहवाडी देखील वरचेवर वडगावला प्रयागच्या खुशालीचे निरोप यायचे. एकंदर प्रयाग आता बराच सुधारला होता. त्याच्यातली ती पहिली लहर बिलकुल नव्हती. सध्या तर तो कारखान्यात दिवाणजी म्हणून कामालाही जात होता. हौसाबाई तर कधी एकदा आपल्या पोराला डोळा भरून बघेन असं झालं होतं. विष्णू पाटील परस्पर प्रयागचे इचलकरंजीला लग्न करण्याच्या तयारीत होते. लग्नाच्या निमित्तानं इचलकरंजीला जाणं होईल म्हणून हौसाबाई आशा धरून बसली होती. आणि एके दिवशी अचानक विष्णू पाटील वडगावला आले. प्रयागचं लग्न ठरवून ते मुहूर्त सांगायला आले होते. चहा पाणी झालं आणि मग आबासाहेब, हौसाबाई व विष्णू पाटील निवांत बोलत बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि शेवटी विषय प्रयागच्या लग्नाचा निघाला. तसं हौसाबाईनं मुलीचं नाव विचारलं. डिक्री. विष्णू पाटील उत्तरले. तसे आबासाहेब आणि हौसाबाई जागच्या जागी हादरले.
त्यांची जणू दातखिळीच बसली. पुढचा प्रश्न होता, मुलीचं गाव कोणतं? पण नवरा बायकोला तो प्रश्न विचारायचं धाडसच झालं नाही. डिक्री नावाची ही कथा इथे समाप्त. दशरथ पाटील यांची डिक्री नावाची कथा इथे समाप्त.